शिवला नाही म्हणून रामराजाने देखील तोंडात घासही घातला नाही. दादा, आमच्यावर रागवला, आमच्या पायी तुम्ही कष्टी झाला, पण ईश्वर साक्षी सांगतो दादा, साहेबांना मला वडवडात नेऊन त्यांच्या गावात बसवलं आणि तुमच्यावर आमचा बिलकुल राग नाही. आमचा कोणावरच राग नाही. मग आपण इथे उदास कशासाठी? साहेब, अरे, हे काय? आपणच एका झाडा पाणी खायला थांबलात का? भाऊजी, आपण इथे थांबायचं नाही आता. चला, साहेबांच्या पाशी जाऊन बसा बघू. ते योग्याधी महालात नाही का? आता घडल्या गोष्टीबद्दल खेद करण्यात काय अर्थ? आम्हाला भेटता बोलावं लागेल. आमची काळजी करता करता खचून गेली. हे कोणी सांगितलं आपल्याला? हा? काहीतरी मनात घ्यायचं. घडणाऱ्या गोष्टी घडून जातात. पण आबासाहेबासारखी माणसं उगाच उद्भट नाही. राणीसाहेब, साहेब देखील काल म्हणाले, साहेब आता हवं ते सांगत सुटतील म्हणून आपण नुसते साहेबांचे शब्द आम्ही उगाळीत बसलो नाही. राणीसाहेब, गडावर रामराजांची मूर्त झाली, पाठोपाठ लग्नाचा एवढा मोठा सोहळा झाला, पण आम्हाला बोलावलं नाही. त्या बाबत हंबीरावांनी खुलासा केला नाही का? मूळ टाळण्यासाठी हे जे निघाले त्यावेळी साहेबांनी इतका कांगावा केला की तेच साहेबांच्या कांगाव्यामुळे आबासाहेबांनी मान मुकवली. आपण थोडा महाराजांचा मनाचा विचार करावा. बायका असमंजस निघाल्या की घरातले कडके पुरुष देखील त्यांच्या पुढे पांगळी होतात. भरावर आमची किती दिलखुलास बोलणी झाली, किती उत्साहानं आम्ही भविष्यातले संस्कार, किती प्रसन्न चित्ताने आबासाहेबांनी आमचा निरोप दिला. आणि आता एकटा हो तिथं रायगडावर आमच्या अपरोक्ष वेगळ्याच गोष्टी शिजत होत्या. हे स्वप्न होतं की पाहतो ऐकतो आहोत हे स्वप्न आहे. आमचं मनाच उंची नसत झालं. आबासाहेबांच्या कोणीतरी कान भरले, आज त्यांनी आमच्या पायी हाय खाल्ली. आणि महाराज, अण्णाजी आणि मोरोपंत त्यांच्या हातात मिळ्या. त्यांची जाणतच तशी महाराज. खाल्ल्या घरात वासे बोलणाऱ्या निमंत्रणांना अटके ठेवलं पुष्कळ झालं. काळ्या त्यांच्या हातापायच्या भेटल्या. आम्ही राणी साहेबांचा शब्द तोच आमचा शब्द. अगोदर बेड्या काढा. भाऊचा घेऊन मोठ्या दिवाखाना आमचा बंदोबस्त करायला निघाला. आता बाजी उलटली, तुमचा डाव फुकला. आता काय मनसुबा आहे? आमचं दैवत फिरलं महाराज. ईश्वर साक्षी सांगतो, रामराजांना गादीवर बसवण्याच्या कटात माझं अंग बिलकुल नव्हतं. जिथं अधिकार गाजवला तिथंच तमासबीरासमोर ढिंग निघाली. या परीस कडेल अपेक्षा लाभ आहे पंत. आम्ही आपला स्वामी नसतो आणि महाराज आपल्याला गवसते तर आपण वेगळाच अवतार धारण करत आहात. आई जगदंबेलाच आमची काळजी. पण बाबासाहेब आपल्याला सद्बुद्धी झाली. एक शहाणपण बरं सुचलं की काल आम्ही रायगडावर पाऊल ठेवलं त्यावेळी अटकाव करायला कोणी नसले नाही. एवढी छाती करते तर महाद्वारा धक्काचा सळात पडलाच ना. आपणास मजाक सांगतो राणी साहेब. आम्ही नुसतं रुद्रावतार धारण केला तर पंताने उपरण्यात बांधून आमच्या पुढे सबशे लोटांगण घातलं. काय अण्णाजी? जाणून बुजून जी पावलं टाकली त्यासाठी उपरण्यात हात बांधायची आपली सवय नाही.
सरनोबत. महाराज गेले आमच्या इमानाची माती झाली. इमान महाराज इतके आजारी होते तरी पन्हाळावर त्याची खबर नाही. हे तुमचं इमान. थोरले पुत्र धडाकड असताना सावाजी भोसलेकडून महाराजांची उत्तर क्रिया करवली. हे तुमचं इमान. सुतक संपाच्या आत रामराजांना गादीवर बसून मंचकार होण्याचा विधी देखील आटोपून घेतला. हे तुमचं इमान. आणि शंभू राजांना कैद करण्यासाठी पन्हाळावरून तुम्ही पौज बंद होऊन निघालात. हे देखील तुमचंच इमान. माझी उलटली आणि आम्ही आपल्या हाती सापडलो. आता आपण आम्हाला बेईमान ठरवून हवी ती सजा ठरवू शकतो. सरनोबत, आम्ही थोरल्या छत्रपतीचे चाकर. आमचा इमान त्यांच्या पायाशी. द्रोह घडणार असेल तर तो आपला आहे, आमचा नव्हे. अण्णाजी, थोरले महाराज जितके दुखणारीत झाले त्यातच त्यांचा अंत झाला. तरी एक साधी रीत म्हणून देखील आम्हाला खबर नाही. गडावरच्या माणसाला ही गोष्ट शोभे का? हा सवाल त्यावेळी जे गडावर होते त्यांना पुसणं योग्य होईल. महाराज निवर्तले त्यावेळी आम्ही रायगडाच्या पंचक्रोशीत देखील नव्हतो. महाराज दुखणाईत होते त्यावेळी तरी तुम्ही त्यांच्याजवळ होतात. माफ करा सरनोबत. राजांना गडावर परत बोलावून घेण्याविषयी पंतांनीच महाराजांपाशी हा विषय मांडला होता. पण महाराजांनीच नको म्हटलं त्याला आम्ही सेवक काय करणार? काय महाराजांनी नको म्हटलं? होय महाराज. महाराज महाराज आपण त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. अण्णाजी, प्रधान मंडळाच्या आणि आमचे लागे बांधे कधीच जुळले नाही. तरी देखील तुमच्याशी झगडा करायची आमची बिलकुल इच्छा नाही. पण अण्णाजी, फक्त आमच्या एकाच सवालाचं उत्तर द्या. दौलतीचा कोणता निवाडा आबाद साहेबांनी केला होता? त्यांची अखेरची इच्छा काय होती? निर्वानिराव करण्यापूर्वी महाराजांची शुद्ध गेली तर दौलतीचा मनसुबा कोण पुसणार? हा, झालं तर आम्ही देखील हेच सांगत होतो. म्हणजे रामराजांना गादीवर बसवायची कारभारी केवळ आपली होती असं मी समजायचं का? म्हणजे त्याची अशी गोष्ट झाली सरनोबत. तुमच्या सवालाचं उत्तर हवं असेल तर ते द्यायची माझी तयारी आहे. पण ते कडू उत्तर घेण्याची राजांची तयारी आहे का ते आपण पुसावू देणार. अण्णाजे, तुमचं कडू उत्तर ऐकायला मी उत्सुक आहोत. तुमच्या जबानी इतकं ते जलाल असेल असं आम्हाला वाटत आहे. तर मग ऐकावं. महाराज आजारी झाले त्या दिवशी आमची बोलणी झाली तीच शेवटची. त्यानंतर आमची भेट झाली नाही. प्रल्हाद विराजींनी वारंवार पुसले तरी शुद्ध जाई तो महाराजांनी आपलं मौन सोडलं नाही. दौलतीची वाटणी तर महाराजांना साफ नामंजूर होती. आणि महाराजांचा कल त्यांचा ओढा कुणाकडे चुकत होता ते राजे आपणही जाणता. अण्णाजी, असे आडवणानं बोलू नका. बाबासाहेबांचे शब्द आहेत आम्हाला. ठीक आहे, तेही सांगतो. पंतांना आणि आम्हाला महाराज म्हणाले, फक्त विचार न सुचेल ते करा, पण राज्य निर्णायकी होणार नाही याची काळजी घ्या. म्हणून आपण हा पुख्त विचार केला अण्णाजी. शिवरात्री, यापूर्वी आम्ही जे म्हणत आलो ते आपल्याला कितीही करू लागलं तरी आजही सर्वांसमक्ष पुन्हा एकदा म्हणतो. शंभू राजे गादीवर राहण्यात दौलतीला धोका आहे हे त्रिवार सत्य. जवान समान बोलायचे. अण्णाजींच्या गुस्सा करण्यात काय? आबासाहेबांनी निर्णय प्रधान मंडळावर सोपवला. प्रधान मंडळाने आपल्यामध्ये योग्य तो सिलसिला केला. मामला साफ आहे. या गफलतीला कुठेच जागा नाही. थांबा थांबा, आमची खात्री पटत नाही. अण्णाजी, आपण म्हणता हे सगळं खरं कशावरून? अण्णाजी कडून बोलतात युवराजने, पण खोटं कधी बोलत नाही. पंत त्या समयी हजर होते. शिवाय पंतांना तुमच्या बाजूने साक्ष देण्याखेरीज गत्यंतरच नाही अण्णाजी. अण्णाजी, तुम्ही मुक्त आहात. रामराजांना गादीवर बसवा आणि खबरदारीला राज्य चालवा.